नमस्कार. या नवीन सखोल चर्चेत सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयाच्या मुळाशी जाणार आहोत ज्याने आजच्या आधुनिक जगाचा संपूर्ण पायाच बदलून टाकलाय. हो, आणि आजच्या आपल्या या चर्चेचा मुख्य विषय द आर्किटेक्चर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन मराठी या अतिशय उत्तम माहिती स्रोतावर आधारित आहे. बरोबर. आणि आपला आजचा मुख्य उद्देश काय आहे तर AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता नक्की काय आहे ही प्राथमिक ओळख आता आपण सर्वच जण ओलांडून पुढे आलो आहोत. नक्कीच. म्हणजे AI हा शब्द आता कोणासाठी नवीन राहिलेला नाहीये. हो ना. त्यामुळे आज आपण या तंत्रज्ञानाची केवळ वरवरची माहिती न घेता त्याची आतली रचना म्हणजे ज्याला आपण आर्किटेक्चर म्हणतो ते समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. आणि तेही अत्यंत सोप्या आणि रंजक भाषेत. हो, कारण कसं आहे ना, AI सारखा तांत्रिक विषय आला की खूप जड शब्द येतात आणि मग ते समजायला कठीण जातं. तसं होऊ नये म्हणूनच आपण जड शब्दांशिवाय हे तंत्रज्ञान आतून नक्की कसं काम करतं हे आज उलगडून सांगणार आहोत. हो, आणि मला वाटतं हे समजून घेणं आता काळाची गरज बनली आहे. नक्कीच. आणि या सखोल चर्चेत सहभागी होताना मला वैयक्तिकरित्या खूप उत्साह वाटतोय. कारण बऱ्याचदा आपण तंत्रज्ञानाचे फक्त अंतिम परिणाम पाहतो. हो, म्हणजे आपल्या हातात जे येतं तेच आपण बघतो. बरोबर. पण त्यामागची यंत्रणा कशी उभी केली आहे याकडे आपल्या बऱ्याचदा दुर्लक्ष होतं. आणि म्हणूनच आपण आज सुरुवात करूया AIच्या अगदी मूलभूत व्याख्येपासून. आपल्या माहिती स्रोतामध्ये एक अतिशय साधं आणि सोपं समीकरण मांडलं आहे. हो, ते मानवाची बुद्धी अधिक संगणकवाला. हो तेच. मानवाची बुद्धी अधिक संगणक बरोबर AI. हे समीकरण ऐकायला सोपं वाटतं पण यात खूप मोठा अर्थ दडलेला आहे. यातली विशेष गोष्ट म्हणजे आपण पारंपरिक प्रोग्रॅमिंगच्या पुढे गेलो आहोत. म्हणजे कसं, थोडं सोप्या भाषेत सांगाल का? हो, म्हणजे पूर्वी आपण संगणकाला सांगायचो की जर असं झालं तर तसं कर, ज्याला आपण तांत्रिक भाषेत इफ देन एल्स म्हणतो. हो, आपण त्याला स्पष्ट सूचना द्यायचो. बरोबर. पण AI मध्ये आपण त्याला सूचना देत नाही. आपण मशीन किंवा संगणकाला माणसासारखा विचार करणे, शिकणे, निर्णय घेणे आणि स्वतःहून समस्या सोडवणे कसे शक्य होईल हे शिकवतो. अरे वा, म्हणजे तो स्वतःचे नियम स्वतःच बनवतो तर. अगदी तसंच. आणि इथेच स्रोतामध्ये दिलेलं ते लहान मुलाचं उदाहरण मला खूप चपखल वाटतं. हो, मी पण तेच विचार करत होतो. म्हणजे समजा आपण एखाद्या लहान मुलाला मांजर आणि कुत्रा ओळखायला शिकवतोय. बरोबर. आपण त्याला कसं शिकवतो? आपण त्याला फोटो दाखवतो, म्हणतो बघ हे मांजर आहे आणि हा कुत्रा आहे. आणि मग तो मुलगा काय करतो? तो हळूहळू त्या फोटोंवरून शिकतो. मांजराचे कान कसे आहेत, कुत्र्याची शेपूट कशी आहे हे तो लक्षात ठेवतो. हो, आणि मग काही दिवसांनी नवीन मांजर दिसलं तरी तो स्वतः ओळखायला लागतो. अगदी तसंच. संगणकाचेही असते. जेव्हा संगणकाला हजारो किंवा लाखो फोटो दाखवले जातात तेव्हा तो त्या डेटामधून स्वतः शिकतो. आणि या संपूर्ण प्रक्रियेलाच AI लर्निंग म्हणतात, बरोबर? हो, अगदी बरोबर. मग त्या हजारो फोटोजमधून स्वतःचे असे काही पॅटर्न शोधून काढतो आणि मग नवीन फोटो आला की तो अचूक ओळखतो. हे खरंच खूपच रंजक आहे. म्हणजे AI नक्की काय करू शकतो याची क्षमता यातून दिसते. नक्कीच. आणि स्रोतानुसार AI प्रामुख्याने 4 कामे करू शकतो. हो, त्यातलं पहिलं काम म्हणजे शिकणे किंवा ज्याला आपण लर्निंग म्हणतो. बरोबर. मगाशी आपण बघितलं तसं डेटामधनं पॅटर्न शोधणे हे याचं मुख्य काम आहे. आणि दुसरं म्हणजे विचार करणे, ज्याला रिझनिंग म्हणतात. हो, म्हणजे परिस्थितीचं विश्लेषण करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता. तिसरं काम आहे ओळखणे किंवा रेकग्निशन. यात अनेक गोष्टी येतात, जसं की चेहऱ्याची ओळख, आवाजाची ओळख आणि अगदी मानवी भाषेची ओळख. आणि चौथं आणि मला वाटतं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे भविष्यवाणी किंवा प्रेडिक्शन. हो, म्हणजे उपलब्ध असलेल्या डेटावरून पुढे काय होईल याचा अचूक अंदाज लावणे. जर आपण या चारही गोष्टींकडे पाहिलं तर मला जाणवतंय की हे फक्त काही गणितं सोडवण्यापुरतं मर्यादित नाहीये. जर आपण ह्याला मोठ्या चित्राशी जोडलं तर हे 4ही मुद्दे केवळ तांत्रिक नाहीयेत. मग ते काय आहेत? यातून आपल्याला दिसतं की संगणक एका साध्या मशीनकडून एका विचार करणाऱ्या प्रणालीकडे किंवा थिंकिंग सिस्टीमकडे कसा वाटचाल करत आहे. खरंय. आणि इथेच खरी गंमत आहे. कारण हे सगळं ऐकताना कदाचित कोणाला वाटेल की ही काहीतरी भविष्यातली सायन्स फिक्शनमधली गोष्ट आहे. पण तसं अजिबात नाहीये. AI ही केवळ भविष्यातील गोष्ट नसून ती आपल्या आजूबाजूला आज अगदी ठाण मांडून बसली आहे. हो, म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यातली उदाहरणे बघा ना. सकाळी उठल्यापासून आपण जे मोबाईलचं फेस अनलॉक वापरतो तिथे AI आहे. अगदी बरोबर. तो कॅमेरा फक्त तुमचा फोटो नाही काढत, तर तो तुमच्या चेहऱ्याचे हजारो बिंदू ओळखून तुम्हीच आहात याची खात्री करतो. हेच ते रेकग्निशन.
आणि त्यानंतर गुगल असिस्टंट किंवा सिरी सारखे जे व्हॉइस असिस्टंट आहेत हो, आपण त्यांच्याशी बोलतो आणि ते आपल्याला समजून घेऊन उत्तरं देतात. त्याशिवाय हल्ली स्वयंचलित गाड्या किंवा सेल्फ ड्रायव्हिंग कार्सची खूप चर्चा होतीये. तिथे तर हे चारही स्तंभ एकाच वेळी काम करत असतात. गाडी शिकते, विचार करते, आजूबाजूची वाहने ओळखते आणि पुढच्या क्षणी काय होईल याची भविष्यवाणी करते. आणि मला वाटतं शॉपिंग करताना सुद्धा आपण याचा अनुभव घेतो. Amazon किंवा फ्लिपकार्टवर आपल्याला ज्या प्रॉडक्ट सजेशन्स येतात तिथेही हेच तंत्रज्ञान आहे. हो ना, त्यांना कसं कळतं की तुम्हाला नेमका कोणता फोन किंवा कोणतं पुस्तक आवडेल? कारण ते आपल्या जुन्या डेटाचा अभ्यास करून भविष्यवाणी करतात. अगदी तसंच. YouTubeवरील व्हिडिओ रेकमेंडेशन सुद्धा याच पद्धतीने काम करतात. आणि फक्त मनोरंजन किंवा खरेदी नाही तर वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा म्हणजे मेडिकल डायग्नोसिसमध्ये याचा मोठा वाटा आहे ना. हो, डॉक्टरांना एक्स-रे किंवा MRI स्कॅन्समधून आजाराचे निदान करण्यासाठी आता AIची खूप मदत होते. म्हणजे या सर्व उदाहरणांमागे AIचं शिकणे आणि भविष्यवाणी करणे हे जे गुण आहेत ते खऱ्या अर्थाने काम करत आहेत. नक्कीच. माहिती आणि तंत्रज्ञान एकत्र येऊन आपल्या दैनंदिन गरजा किती प्रभावीपणे पूर्ण करत आहेत हे यावरून स्पष्ट होतं. तरी याचा अर्थ काय, म्हणजे हे सगळं जर AI करत असेल तर AIचे काही प्रकार असतात का? हो, स्रोतामध्ये AIचं अतिशय सुटसुटीत वर्गीकरण केलं आहे. त्याचे मुख्य 3 प्रकार पडतात. अच्छा, त्यातला पहिला प्रकार म्हणजे नॅरो AI, बरोबर, ज्याला आपण कमकुवत AI म्हणू शकतो. हो, आता कमकुवत म्हणण्याचं कारण असं नाहीये की ते काम करत नाही. मग कारण ते फक्त एकच विशिष्ट काम करण्यासाठी बनवलेलं असतं. जसं की मगाशी आपण पाहिलेलं कॅल्क्युलेटर किंवा कस्टमर केअरचे चॅटबॉट्स. म्हणजे जे AI फक्त बुद्धिबळ खेळण्यासाठी बनवलंय ते तुम्हाला गाडी चालवून देऊ शकत नाही. अगदी बरोबर. आज आपण जे काही वापरत आहोत ते सगळं या नॅरो AIच्याच श्रेणीत येतं. मग दुसरा प्रकार कोणता? दुसरा प्रकार म्हणजे जनरल AI किंवा माणसासारखा AI. म्हणजे ज्यामध्ये हुबेहूब माणसासारखी सर्वसमावेशक बुद्धी असते. हो, जो कोणत्याही नवीन परिस्थितीशी जुळून घेऊ शकतो आणि माणसासारखा विचार करू शकतो. पण हे अजून पूर्ण विकसित नाहीये ना. नाही, यावर जगभरात अजून संशोधन सुरूच आहे. आणि तिसरा प्रकार ऐकायला थोडा भीतीदायक वाटतो मला, सुपर AI. हो, सुपर AI ही माणसापेक्षाही जास्त बुद्धिमत्ता असलेली भविष्यातील एक कल्पना आहे. म्हणजे जिथे मशीन माणसाला प्रत्येक गोष्टीत मागे टाकेल. हो, पण सध्या तरी ती फक्त एक सैद्धांतिक संकल्पना आहे. हे प्रकार तर समजले, पण या प्रकारांमधील फरक निर्माण करणारे AIचे मुख्य भाग किंवा कॉम्पोनंट्स कोणते आहेत ते पण आपण पाहूया. हो, स्रोतामध्ये या मुख्य तांत्रिक भागांची अतिशय सविस्तर माहिती दिली आहे. यात प्रामुख्याने मशीन लर्निंग, ज्याला ML म्हणतात, डीप लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स, रोबोटिक्स आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग यांचा समावेश होतो. हे सर्व जरी तांत्रिक शब्द असले तरी ते AIचा मेंदू कसा घडवतात हे समजून घेणं खूप रंजक आहे. मग सुरुवात करूया मशीन लर्निंग पासून. मशीन लर्निंग म्हणजे मगाशी आपण जे म्हटलो की मशीन डेटामधून शिकते, तोच हा भाग. इथे आपण अल्गोरिदम्सना प्रचंड डेटा देतो आणि ते त्यातून स्वतःचे नियम बनवतात. आणि त्यानंतर येतं डीप लर्निंग आणि न्यूरल नेटवर्क्स. मला वाटतं हा या संपूर्ण आर्किटेक्चरचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. हो, कारण न्यूरल नेटवर्क्स हे अगदी आपल्या मानवी मेंदूमधील पेशींच्या जाळ्यासारखे काम करतात. म्हणजे यात अनेक स्तर किंवा लेयर्स असतात, बरोबर? हो, माहिती एका स्तरातून दुसऱ्या स्तरात जाते आणि प्रत्येक टप्प्यावर तिचं अधिक सखोल विश्लेषण होतं. याच गुंतागुंतीच्या प्रक्रियेला डीप लर्निंग म्हणतात. त्यामुळेच AI चेहऱ्यावरील अगदी सूक्ष्म भाव किंवा आवाजातील बदल ओळखू शकतं. नक्कीच. आणि आवाजावरून आठवलं, याचा पुढचा कंपोनेंट आहे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग किंवा NLP. हो, हा तो भाग आहे ज्यामुळे संगणकाला आपली मानवी भाषा समजते. आणि ते फक्त डिक्शनरीतून शब्दांचे अर्थ शोधत नाही, ते संपूर्ण वाक्याचा संदर्भ समजून घेतं. म्हणजे आपण टोमणा मारलाय की खरंच कौतुक केलंय हे सुद्धा AIला आता समजायला लागलंय. हो, याच NLPमुळे. आणि शेवटचा भाग म्हणजे रोबॉटिक्स. म्हणजे या सर्व डिजिटल बुद्धिमत्तेला जेव्हा आपण भौतिक जगात आणतो तेव्हा ते रोबोटिक्स होतं. अगदी बरोबर. कारखान्यांमधील रोबॉट्स किंवा स्वयंचलित गाड्या हे याचंच उदाहरण आहे. म्हणजे हे सर्व घटक एकत्र येऊन खऱ्या अर्थाने AIचं आर्किटेक्चर पूर्ण करतात. हो, आणि ते एकमेकांशी इतके घट्ट जोडलेले आहेत की त्यामुळेच आज आपण इतकी प्रगत यंत्रणा पाहू शकतोय. खरंच, आजच्या या चर्चेतून खूप गोष्टी नव्याने उलगडल्या. जर या संपूर्ण चर्चेचा सारांश एका सोप्या वाक्यात सांगायचा झाला तर मला स्रोतातील ती मुख्य ओळ आठवते. कोणती? AI म्हणजे संगणकाला स्वतः विचार करायला आणि शिकायला शिकवणे. अगदी अचूक. पण मला वाटतं हा जो तंत्रज्ञानाचा वेग आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न उभा करतो.
तो कसा? माहितीचा अतिरेक असलेल्या आजच्या जगात हे तंत्रज्ञान कसं काम करतं हे फक्त समजून घेणं पुरेसं नाहीये. मग काय आवश्यक आहे? त्याचा चिकित्सक विचार किंवा क्रिटिकल थिंकिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण फक्त आंधळेपणाने तंत्रज्ञान वापरू शकत नाही. हे एकदम बरोबर बोललात. आणि म्हणूनच या सखोल चर्चेची सांगता करण्यापूर्वी श्रोत्यांना विचार करण्यासाठी मला एक नवीन आणि रंजक मुद्दा द्यायचा आहे. हो, सांगा ना. आपण संपूर्ण चर्चेत पाहिलं की AI हे एका लहान मुलासारखं उदाहरणांवरून किंवा आपण दिलेल्या डेटावरून शिकतं. हो, आपण त्याला जसा डेटा देतो तसं ते शिकत जातं. मग जर आपण त्याला जो डेटा देतोय तोच मुळात चुकीचा किंवा पूर्वग्रह दूषित असेल, ज्याला आपण बायस्ड म्हणतो, तर काय होईल? हा खूपच गंभीर विचार आहे, कारण मशीनला स्वतःचं असं नैतिक भान नसतं. हो ना. मग हा कृत्रिम मेंदू या जगाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघेल? जर आपण त्याला बायस डेटा दिला तर त्याचे निर्णयही बायस्डच असतील. आणि याचा समाजावर थेट आणि खूप मोठा परिणाम होऊ शकतो. अगदी. म्हणजे हे तंत्रज्ञान जितकं शक्तिशाली आहे तितकीच मोठी जबाबदारी ते निर्माण करणाऱ्यांवर आणि वापरणाऱ्यांवर आहे. नक्कीच. हा विचार खरोखरच प्रत्येकाने करायला हवा. याच एका गहन आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आपली आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. आणि रंजक पैलूवर चर्चा करण्यासाठी पुन्हा नक्की भेटूया. या ज्ञानवर्धक प्रवासात आमच्यासोबत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.